राज्यात काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। पक्ष संघटनेत विविध पदांवर 7,000 नेमणुका होणार असल्याचं समजतंय। केंद्रीय नेतृत्वाची विशेष परवानगी मिळालेली आहे अशी माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे। एक मोठी बातमी आपण पाहतोय, राज्यात काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। पक्ष संघटनेत विविध पदांवर जवळपास 7,000 नेमणुका होणार आहेत आणि यासाठी केंद्रीय नेतृत्वानं विशेष परवानगीही दिलेली आहे असंही समजतंय। त्यामुळे आता काँग्रेसमध्ये नेमके काय बदल होणार आहेत, कोणते मोठे बदल होणार आहेत याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आपण बघतोय की पक्ष संघटनेमध्ये विविध पदांवर जवळपास 7,000 बदल्या होणार आहेत, 7,000 नेमणुका होणार आहेत। त्यामुळे कोणाला पदावरनं हटवणार आणि कोणाची पदावर नेमणूक करणार हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय काँग्रेसमध्ये आता राज्यात मोठे बदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। पक्ष संघटनेमध्ये विविध पदांवर 7,000 नेमणुका होणार आहेत। आपण थेट आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडे जाऊयात, अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। शिवाजी, आपण पाहतोय राज्यात काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय, नेमके काय बदल होण्याची शक्यता आहे? यामिनी, सर्वात महत्वाचं म्हणजे नवीन जिल्हाध्यक्ष नव्हे तर पक्ष संघटनेमध्ये विविध पातळ्यांवरती 7,000 नेमणुका होणार आहेत। मग छोट्यातल्या छोट्या कार्यकर्ता ज्याचं पद आहे, ज्याला लिडरशिप दिलेली आहे, ती सगळी लिडरशिप नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय हा काँग्रेसने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे। निवडणुकांना वेळ आहे, पण त्याची तयारी आत्ताच काँग्रेसने सुरू केलेली आहे। याच्यासाठी जवळपास 7,000 नेमणुका करणार आहेत। नवीन जिल्हाध्यक्ष असतील किंवा सरचिटणीस असतील किंवा इतर पद जी असतील, ती सगळी संघटनात्मक बदल हे राज्यातील काँग्रेस करणार आहे। हा एक अत्यंत मोठा असा बदल राज्यातल्या काँग्रेसमध्ये मानला जात आहे आणि याला तत्काळ पॅटर्न म्हणून सुद्धा ओळखलं जात आहे। आपल्याला माहिती आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद आता हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे दिलेलं आहे। सातत्याने नवनवीन प्रयोग ते राज्यात काँग्रेसमध्ये करतायत, त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या काँग्रेसमध्ये सर्वात मोठे बदल होत आहेत। नक्कीच, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। आता राज्यामध्ये काँग्रेस तत्काळ पॅटर्न चालवणार असल्याची माहिती समोर आलेली आहे।